ABP News Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे नेत्रविकार म्हणजेच डोळ्यांचे आजार, ज्यामध्ये विशेष करून आपण मोतीबिंदू म्हणजेच कॅटरॅक्ट, त्याच अनुषंगाने चष्मा म्हणजेच दृष्टीदोष आणि डायबेटिक रेटिनोपॅथीवरती असणाऱ्या नवीन उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणजेच आय सर्जन असणारे डॉक्टर अनिल दुधभाते सरांकडनं तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अनिल दुधभाते सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अनिल दुधभाते सरांचं व्यक्तिमत्व खेळ आता महाराष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की एकत्रितपणे एका छताखाली या डॉक्टर दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या विकारांसाठी आज सर्वोत्तम उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI टेक्नॉलॉजीचा वापर आहेच. पण ह्याच अनुषंगाने मला आवर्जून सांगायचं वाटतं की या हॉस्पिटलला गुणवत्तेचं प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलेलं आहे. NABH अक्रेडिटेशन मिळवणारं हे हॉस्पिटल आहेच. आजपर्यंत डॉक्टर अनिल दुधभाते सरांनी 35,000हून अधिक रुग्णांवरती यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेतच. आणि ह्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं वाटतं की आदित्य फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत 3,000हून अधिक गरजू रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की पुढील 2 महिन्यासाठी विशेष करून डोळ्यांच्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये विशेष करून निदान, तपासणी आणि उपचार ह्या तिन्ही गोष्टी मिळणार आहेतच. पण विशेष करून 8 मार्च हा जो जागतिक महिला दिन आहे, ह्या अनुषंगाने लाडक्या बहिणींसाठी विशेष करून डॉक्टर अनिल दुधभाते सरांनी एक विशेष उपक्रम राबवलेला आहे, ज्या अंतर्गत ज्या मुलींचं लग्न होऊ शकत नाही जाड भिंगाचा चष्मा असल्यामुळे म्हणजेच दृष्टीदोष किंवा चष्मा असल्यामुळे आणि ज्यांना उपचार घेणं परवडत नाही, अशा विशेष करून बहिणींसाठी त्यांनी अतिशय मोफत ही तपासणी ठेवलेली आहेच. या सर्वच रुग्णांना मोफत तपासणी मिळणार आहे. पण त्याच्या पुढे जाऊन सवलतीच्या दरामध्ये जी लॅसिक किंवा जी लेझरचे उपचार केले जातात दृष्टीदोष घालवण्यासाठी, चष्मा घालवण्यासाठी, ते आपल्याला सवलतीच्या दरात मिळणार आहेत. त्यामुळे आपण जरूर डॉक्टर अनिल दुधभाते सरांचं जे दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर आहे पुणे, या ठिकाणी आपण जरूर संपर्क करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे डॉक्टर दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी विशेष करून उपचारांमध्ये सवलत ठेवलेली आहे विशेष करून नेत्रविकार डोळ्यांच्या रुग्णांसाठी, त्याचाही आपण लाभ घेऊ शकता. तर कार्यक्रमात वेळेत असताना सर पुन्हा एकदा स्वागत आपलं कार्यक्रमात. मला सर उत्सुकता आहे की एकंदरीतच आपल्या हॉस्पिटलविषयी जाणून घेण्याची, कारण आपण खूप समाजोपयोगी कार्यक्रम करत असतात, ज्याच्यामध्ये मोबाईल ॲम्ब्युलन्स आहे म्हणजे डोळ्यांच्या रुग्णांची आपण त्या खेड्यात जाऊन तालुका लेवलला जाऊन तपासणी करता, त्यांना त्या ठिकाणी उपचार प्रदान करता. आजपर्यंत 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची आपण तपासणी केलेली आहे. खूप समाजोपयोगी कामं आहेतच. पण एकंदरीतच ही दुधभाते हॉस्पिटलची संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि आज दुधभाते हॉस्पिटलमध्ये कोणकोणते उपचार हे नेत्र रुग्णांना दिले जातात, काय सांगता येईल? डॉक्टर दुधभाते नेत्रालय हे गेली 15 वर्षापासून कार्यरत आहे आणि या मागचा हेतू असा आहे की समाजातील सर्व स्तरातील लोकांना परवडेल अशा दरामध्ये ही डोळ्यांची विकार आणि त्याच्यावरती उपचार असे मिळालं पाहिजे, उपलब्ध झालं पाहिजे, या अनुषंगाने या दुधभाते नेत्रालयाचा उद्देश होता. त्याच पद्धतीनं जगामध्ये जे काही प्रगत तंत्रज्ञान आहे ते माझ्या डॉक्टर दुधभाते नेत्रालयातून आपल्या सामान्य लोकांना, पुण्यातील सर्व नागरिकांना हे उपलब्ध झालं पाहिजे. त्यासोबतच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हेच तर पूर्ण देशामध्ये की बरेचसे लोक हे अंधत्व आहेत आणि अंधत्वामुळे त्यांना हे सुंदर असं जग पाहता येत नाही. तर हे जग पाहण्यासाठी त्यावरती आम्ही असे काही विकार आहेत की त्या विकारामुळे सध्या त्याच्यावरती उपचार उपलब्ध नाहीत. तर आमची 9 जणांची डॉक्टरांची टीम डॉक्टर दुधभाते नेत्रालयामध्ये या संस्थेमध्ये कार्यरत आहे. तर आम्ही या अशा विकारावरती संशोधन करत आहे की जेणेकरून अशा अंधत्व असलेल्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकाशाचा किरण आपण देऊ शकतो, या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे. नमस्ते सर, आपण आमच्यासारख्या वृद्धांसाठी खूप मोठे आधार आहात. माझ्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन आपल्या इथेच झालं. विम्याचे पैसे मिळण्यापासून कशाचीही तोशी त्रास मला पडला नाही. मला खरं मुलगा नाहीये, पण तुमच्या स्टाफनी, तुमच्या लोकांनी खूप सहकार्य केलं आणि अशाच आमच्या वृद्धांसाठी तुम्ही आमच्या अंधांसाठी काठी बनतात. तुमच्यासाठी एक छोटंसं पत्र कधीच लिहून ठेवलंय, पण माझ्या
दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन सांगितल्यामुळे मला बाहेर पडता येत नाही. तर आज तुमच्या स्टाफ बरोबर मी तुम्हाला पाठवते. मला खूप खूप आशीर्वाद तुला आणि तुझ्या सगळ्या स्टाफला. तर सर, या अनुषंगाने अर्थातच दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर आहे, ह्या एकंदरीतच हॉस्पिटलमध्ये आपण विविध उपक्रम राबवत असता. आपण ऑप्टोमेट्रीचं कॉलेज ठेवलेलं आहे, आदित्य फाउंडेशनद्वारे आपण गरजू रुग्णांना मदत करता. पण याच्या पुढे जाऊन विविध योजना सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत गरजू रुग्णांसाठी. तर त्या काय आहेत हे आम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आणि NABH ॲक्रेडिटेशन फुल हे आपण प्राप्त केलेलं आहे, गुणवत्तेचं प्रमाणपत्रही आपल्याला ह्या अनुषंगाने मिळालेलं आहे. त्याविषयी आम्हाला सांगा, काय सांगता येईल? आपल्या हॉस्पिटलमध्ये साधारणतः CGHS, ECHS, PMC आणि शहरी गरीब योजना ह्या जे काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ते आपण राबवत असतो. त्यासोबतच सगळ्या जे काही मेडिक्लेम पॉलिसीज आहेत, सगळ्या जे मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीज आहेत त्या पण आपल्या इथे कॅशलेस सुविधा ह्या उपलब्ध आहेत. आणि तुम्ही जसं सांगितलं की फुल NABH ॲक्रेडिटेशन, तर हे फुल NABH ॲक्रेडिटेशन असलेले नेत्रालय हे फार कमी प्रमाणामध्ये आहेत. तर त्यापैकी आपलं डॉक्टर दुधभाते नेत्रालय आहे. माझे नाव सोनल सुरेश पाटील. माझे मिस्टर आर्मीमध्ये असल्यामुळे मी ECHS मधून ट्रीटमेंट घेत आहे. त्याच्याबद्दल मला फार हॅपी आहे की मी दुधभाते हॉस्पिटलमध्ये आज ट्रीटमेंटसाठी आली आहे. तुम्हाला माझे ऑपरेशन अतिशय चांगल्या तऱ्हेने डॉक्टरांनी पार पाडले आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे की मी इथे आले आणि सर्व ट्रीटमेंट मला चांगली मिळाली. इथला स्टाफ अतिशय चांगला आहे आणि मला त्यांची खूप मदत झाली. त्याच्यामुळे तुम्ही जरूर इथे या व ट्रीटमेंट घ्या. थँक्यू. आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की डॉक्टर अनिल दुधभाते सरांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल आणि समाजोपयोगी उपक्रमांबद्दल त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्यातील काही पुरस्कार मला जरूर सर्व प्रेक्षकांना सांगावेसे वाटतात. त्याच्यात आहे मराठवाडा भूषण पुरस्कार, सुलभा समाजभूषण पुरस्कार, सकाळ हेल्थ मंत्रा पुरस्कार, पुढारी आरोग्य रक्षक पुरस्कार, झी 24 तास हेल्थ अँड वेल्थ पुरस्कार, महाराष्ट्र यंग आयकॉन ऑफ हेल्थ पुरस्कार, पुणे टाइम्स मिरर पुरस्कार, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार आणि टाइम्स ऑफ इंडिया पुरस्कार. आणि त्याच अनुषंगाने मला आवर्जून प्रेक्षकांना सांगायचं आहे की NABH ॲक्रेडिटेशन म्हणजे गुणवत्तेचं प्रमाणपत्रही मिळालेलं आहे. आणि सर्वोत्तम स्वरूपाची AI टेक्नॉलॉजी आज आपल्याला डोळ्यांच्या आजारांसाठी उपलब्ध आहे, ज्याद्वारे आपण विना टाका, विना ऑपरेशन म्हणा किंवा कुठल्याही पुढच्या फॉलोअपमध्ये कोणती कॉम्प्लिकेशन न येता अतिशय सहजरित्या, मग मोतीबिंदू असो म्हणजे कॅटरॅक्ट असो, ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदू असो, रेटिनाचे आजार असो, डायबेटिक रेटिनोपॅथी सारखे, किंवा दृष्टीदोष म्हणजे चष्मा घालवायचा असेल तर सर्वोत्तम उपचार आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. तर सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अर्थातच आम्हाला जे नवीन उपचार आलेले आहेत त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सगळ्यात कॉमनली कोणतं डोळ्यांचा आजार असेल तर तो आहे मोतीबिंदू. कारण डोळ्यांचा आजार म्हटलं की डोळ्यासमोर कॅटरॅक्ट आपल्या किंवा मोतीबिंदूच येतो. तर एकंदरीतच आम्हाला कॅटरॅक्ट विषयी सांगा आणि आज काय उपचार आलेले आहेत, काय सांगता येईल? पूर्वी काय होतं की मोतीबिंदू काढण्याची जी प्रोसेस आहे थोडीशी क्लिष्ट होती किंवा त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस होते. पण आता तुम्ही म्हटल्यासारखं जे AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला कॅटरॅक्ट सर्जरी या फेको प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला करता येतात. तर याचं महत्त्वाचं एक तुम्हाला फायदा सांगतो की न भूल देता, न टाका घेता, न चिरफाड म्हणजे फार 1.8 mm चा काप घेऊन आपण हे जे काही मोतीबिंदू आहे हे परिपक्व झालं नसताना सुद्धा, इनिशियल स्टेजमध्ये असताना सुद्धा आपल्याला हे मोतीबिंदू काढता येतं. आणि आता आणखी जास्त प्रमाणामध्ये ॲडव्हान्स अशा लेन्सेस आलेल्या आहेत. या लेन्सेसचा वापर करून आपल्याला जी काही तुमची नजर आहे म्हणजे की 15 वर्षाची नजर ही वयाच्या 60व्या वर्षी किंवा 70व्या वर्षी विदाऊट चष्मा तुम्हाला जवळचं लांबचं मधलं अशा तिन्ही गोष्टी जसे 15व्या वर्षी यंग मुलाला दिसतात त्याच पद्धतीचं या 60व्या 70व्या वर्षी तुम्हाला दिसू शकतं. ही जी जादू आहे ही जादू कॅटरॅक्ट सर्जरीतल्या सर्व टेक्नॉलॉजीमुळे झालेली आहे. आणि जी लेन्स आपण जे वापरतो त्याच्यामध्ये ट्रायफोकल लेन्सेस असतील, मल्टीफोकल लेन्सेस असतील, अकोमोडेटिव्ह लेन्सेस असतील किंवा स्पायरल आयओएल असतील, तर अशा या लेन्सेस मुळे तुमची ही जी काही नजर आहे ही अतिशय सुपर नॅचरल म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे नॅचरलपेक्षाही आणखी चांगल्या पद्धतीची नजर या सर्व लेन्सेसमुळे येत असते. आणि तुमचं जे काही रिहॅबिलिटेशन आहे म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर आता माझे जे काही पेशंट दुधभाते नेत्रालयामध्ये जे आम्ही ऑपरेशन करतो तर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवसापासून तो पेशंट हा रीडिंग करू शकतो, TV बघू शकतो, मोबाईल बघू शकतो, म्हणजे जे काही रुटीन ॲक्टिव्हिटी आहेत इव्हन स्वयंपाक पण करू शकतो. आता आम्ही
जे की 40 वर्षापेक्षा जास्त जे काही रुग्ण आहेत, ज्यांच्या मोतीबिंदूची जस्ट सुरुवात झालेली आहे, त्यांना नजर चांगली आहे, पण ज्यांना चष्म्याचा नंबर जास्त आहे. कारण काय की लेसिकचा वापर हा बिलो 40 इयर्स ज्यांना चष्म्याचा नंबर आहे तो लांबचा नंबर हा घालवला जातो. पण प्रिलेक्स म्हणून एक आता नवीन तंत्रज्ञान आम्ही यूज केलेलं आहे. प्रिलेक्स म्हणजे काय, प्रेसबायोपिक लेन्स एक्सचेंज. हे कॅटरॅक्ट सारखंच एक गोष्ट असते की जी डोळ्यातली जी लेन्स असते ती काढून आपण त्या ठिकाणी दुसरी जी काही ट्रायफोकल किंवा जी अकोमोडेटिव्ह किंवा ज्या ॲडव्हान्स अशा प्रीमियम अशा लेन्सेस आहेत ते लेन्सेस आपण टाकत असतो. त्यामुळं काय होतं की जे 40च्या पुढील जे काही रुग्ण आहेत त्यांना हा चष्म्याचा नंबर हा पूर्णपणे आपल्याला घालवता येतो. आणि अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण डॉक्टर दुधभाते नेत्रालयामध्ये गेली 15 वर्षापासून आपण करत आहे. माझं नाव सायलीन दुरकर. मला गेल्या 12-13 वर्षापासून नंबर होता आणि तो स्टेडीली वाढत गेला. त्यानंतर जेव्हा मी हॉस्पिटलचं सर्च सुरू केलं तेव्हा दुधभाते नेत्रालय इथे एक नामांकित आहे हॉस्पिटल पुण्यातलं. सो मी पहिले इथे व्हिजिट केली. मग त्यांनी मला सगळी प्रोसिजर समजावून सांगितली की कशी सर्जरी होईल, त्याच्या आधी काय टेस्ट करावे लागतील. तेव्हा इनिशियली थोडासा मला डिस्कम्फर्ट वाटला, पण त्याच्यानंतर आता माझ्या सर्जरीला 1 महिना झालेला आहे आणि माझी दृष्टी पहिल्यापेक्षा अतिशय जास्त उत्तम आहे. सो थँक्यू दुधभाते नेत्रालय. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिबिर आहे ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये हे सर्व निदान आणि उपचार मिळणार आहेतच. पण आमच्या लाडक्या बहिणी ज्याच्यामध्ये विशेष करून ज्या तरुण मुली आहेत ज्यांना लग्न करायचं पण जाड भिंगाचा चष्मा आहे आणि त्यामुळे लग्न होत नाही आणि ज्यांना उपचार घेण्यासाठी पुरेसे पैसे नाही आहेत, तर अशा विशेष करून जाड भिंगाचे किंवा चष्मा असणाऱ्या मुलींसाठी संपूर्णतः मोफत या ठिकाणी तपासणी आणि सवलतीच्या दरामध्ये लेझरचे उपचार, चष्मा घालवण्याचे उपचार हे दुधभाते हॉस्पिटलने उपलब्ध करून दिलेले आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. अर्थातच सर या अनुषंगाने चष्मा घालवण्यासाठी काय करता येईल, काय काय उपचार आहेत, दृष्टीदोषासाठी काय आहेत? आपल्याकडे डॉक्टर दुधभाते नेत्रालयामध्ये लेसिक सर्जरीसाठी आता सर्वात जगामध्ये जे काही प्रगत तंत्रज्ञान आहे कॉन्टोरा विजन HD लेसिक हे डॉक्टर दुधभाते नेत्रालयामध्ये उपलब्ध आहे. तर याचा फायदा काय आहे की या लेसिकच्या माध्यमातून आपल्याला तुमचा जो काही नंबर असेल 6 नंबरपर्यंत जास्तीत जास्त 8 नंबरपर्यंत हा नंबर आपल्याला या लेसिकच्या माध्यमातून कॉन्टोरा विजन HD लेसिकच्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे घालवता येतो. हा बाकी लेसिकपेक्षा हा या कॉन्टोरा विजन HD लेसिक का वेगळा आहे, तर याचं कारण काय आहे की याच्यामध्ये सुपर नॅचरल विजन येते. कारण काय आहे की यामध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमच्या बुबळाचं हे मापन केलं जातं, त्याचं स्टडी केला जातो आणि अचूक असा लेझरचा मारा अचूक ठिकाणी केल्यामुळं तुमचा जो काही नंबर आहे तो अचूक पद्धतीनं तुमचा काढला जातो. त्यामुळे तुमची जी दृष्टी आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये दिसू शकतं. या टेक्नॉलॉजीमध्ये वेवलाईट लेसिक मशीनचा वापर केला जातो आणि त्या वेवलाईट लेसिकमुळं तुमच्या समोरचं जे बुबळ आहे त्याचं 22,000 पॉईंट्स असतात. त्या 22,000 पॉईंट्सचं सगळं स्टडी करून हे AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुमचा हा नंबर हा लेसिकच्या प्रणालीचा किंवा लेझर एक्झामर लेझरच्या प्रणालीचा वापर करून हा नंबर घालवला जातो. एवढंच नव्हे की तुम्हाला जर समजा काही कारणास्तव लेसिक जर करता येत नसेल, तुमच्या डोळ्याला कुठेही टच न करता टचलेस लेसिक म्हणजे स्ट्रीमलाईन लेसिक याचा वापर केला जातो. याच्यामध्ये साधारणतः -3 पर्यंत तुमचा जास्तीत जास्त -4 पर्यंत तुमचा नंबर हा निघून जातो. पण ज्यांचा नंबर हा -8 पेक्षा जास्त आहे किंवा 9 पेक्षा जास्त आहे त्यांनी काय करायचं, तर साधारणतः त्याच्यामध्ये आणखी एक प्रणाली आपण यूज केली जाते, त्याला ICL सर्जरी म्हणतो. त्यामध्ये जी लेन्स असते ती इम्पोर्टेड लेन्स असते, ती इम्पोर्टेड लेन्स आपण त्या डोळ्यामध्ये टाकली जाते. तर ICL सर्जरीचा हा फायदा तुम्हाला चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी होतो. My name is Shreya Vasekar. I'm 26 years old. So my problem was myopia. I had eye power of -9 and -9.5 for both of my eyes. One day I came to know about this spec removal surgery at Dr. Durbhate Hospital. So the team there and the doctor, they suggested me that you can get rid of your specs. They suggested me that ICL or IPCL is a well suitable surgery for me. Went through this surgery and now I can see very clearly. If you also have such high eye power, you can definitely go to the Dr. Durbhate Hospital and Retina Center near Sinhagad Road.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व डोळ्यांचे आजार असणाऱ्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत सवलतीच्या दरात आपल्याला तपासणी आणि उपचार उपलब्ध आहेतच, पण लाडक्या बहिणींसाठी विशेष करून ज्यांना जाड भिंगाचा चष्मा आहे, दृष्टीदोष आहे, यांच्यासाठी मोफत तपासणी आणि त्याच अनुषंगाने लेझर किंवा लॅसिकचे जे उपचार आहेत ते सवलतीच्या दरामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने पुढचा जो एक कॉमन आजार गेल्या काही वर्षात वाढतोय तो आहे डायबेटिक रेटिनोपॅथी. म्हणजे डायबिटीसची समस्या ही भारतात सगळ्यात जास्त आहे आणि त्याचं कॉम्प्लिकेशन जे आहे ते डोळ्यांवरती किंवा रेटिनावरती खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसतं आणि त्यामुळे अंधत्व येण्याचं प्रमाणही खूप आहे. सर्वप्रथम आम्हाला डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा रेटिनोपॅथीविषयी सांगा, त्याचे अजून काही प्रकार आहेत का, काय सांगता येईल? डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये काय असतं की अर्ली डायग्नोसिस किंवा लवकर जर निदान केलं, त्याच्यावरती उपचार केला, लेझर प्रणाली, इंजेक्शन, आता वेगवेगळ्या अशा प्रणाली आलेल्या आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला डायबेटिक रेटिनोपॅथी ही पूर्णपणे नाहीशी करता येत नाही, पण ते हॉल्ट करता येते. कारण आजकाल काय झालेलं आहे की डायबेटिक रेटिनोपॅथीचं प्रोग्रेशनमुळं काही लोकांचं अंधत्व हे आलेलं आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे आंधळी झालेले आहेत लोक, तर ते जे आहे हे रिव्हर्सिबल होत नाही. जसं मोतीबिंदू झाल्यानंतर आपल्याला काय होतं की मोतीबिंदू काढला की आपल्याला पूर्वरत आपली नजर येत असते, तसं डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये होत नाही. रेटिनाचं ट्रान्सप्लांटेशन होत नाही. जो काही रेटिना आहे तोच आपल्याला त्याच्यावरती डागडोजी करून आपल्याला ते वापरावं लागतं. तर ह्याच्यामध्ये लेझर प्रणाली आणि इंजेक्शन या दोन गोष्टीचा वापर करून डायबेटिक रेटिनोपॅथीचं प्रोग्रेशन आपल्याला हॉल्ट करता येतं. त्यासाठी आपला रेटिना जास्त डॅमेज होऊ नये म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, दर वर्षाला एकदा मागचा रेटिना चेक करणं गरजेचं आहे. त्यामध्ये काही चेंजेस जर अर्ली स्टेजमध्ये जर आपल्याला जर अनुभवास आलं तर त्यावरती लेझर आणि इंजेक्शन या प्रणालीचा वापर करून ते डायबेटिक रेटिनोपॅथी आपल्याला तेथेच त्याचं प्रोग्रेशन आपल्याला हॉल्ट करता येतं. तर विशेष करून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वेक्षणाला सांगायचे की पुढील 2 महिन्यासाठी डोळ्यांच्या सर्व आजारांसाठी आपल्याला शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सवलतीच्या दरामध्ये निदान आणि उपचार आपल्याला उपलब्ध असणार आहेत, ज्यामध्ये AI टेक्नॉलॉजीचे उपचारही उपलब्ध आहेत. विशेष करून मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट, त्याच अनुषंगाने चष्मा घालवणं म्हणजे लॅसिक सारखे जे उपचार आहेत आणि त्याच अनुषंगाने रेटिनोपॅथी, ज्याच्यामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी आहेच, पण इतरही विविध आजार ज्याच्यामध्ये ग्लॉकोमा सारखा आजार आहे ज्याला काचबिंदू म्हटलं जातं, मॅक्युलर डिजनरेशन आहे, लेझी आय सारखी समस्या आहे, कंजंक्टिव्हायटिस असो किंवा बुबळाशी निगडीत समस्या म्हणजे कॉर्नियाशी निगडीत समस्या असो, विविध स्वरूपाच्या ज्या ह्या समस्या आहेत डोळ्यांच्या, त्यासाठी आता सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर पुणे या ठिकाणी. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वसामान्य रुग्णांसाठी, पण लाडक्या बहिणींसाठी विशेष करून ज्यांना चष्मा आहे आणि लॅसिकचे उपचार घ्यायचे त्यांच्यासाठी मोफत तपासणी आणि सवलतीत उपचार असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, याच अनुषंगाने एक आजार आहे ग्लॉकोमा, काचबिंदू, ज्याच्यामध्ये डोळ्याचं प्रेशर वाढतं असं म्हटलं जातं. काय आहे आजार आणि आता काय उपचार उपलब्ध आहेत त्यासाठी? साधारणतः आम्ही सांगत असतो की हा काचबिंदू होण्याचे कारण जे आहे ते जेनेटिक असते. म्हणजे तुमच्या आईवडिलांना किंवा पंजोबाला जर काचबिंदू जर झालेला असेल तर तुम्हाला होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर ज्यांचं वय 40 पेक्षा जास्त आहे अशा लोकांनी दर वर्षाला एकदा डोळ्याचं माप म्हणजे डोळ्याचं प्रेशर आणि बाकीच्या ज्या काचबिंदूच्या काही टेस्ट तुमच्या डॉक्टरांनी जर सांगितल्या त्या पद्धतीनं करून घेणं गरजेचं आहे. आणि शस्त्रक्रिया जे आहे त्याच्यामध्ये आणखी जास्त प्रमाणामध्ये तंत्रज्ञान वाढलेलं आहे. तर ज्यावेळेस शेवटच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस तुमचा काचबिंदू असतो त्यावेळेसच तुम्हाला शस्त्रक्रियेची किंवा एक क्लोज अँगल ग्लॉकोमा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला लेझर करून तुमचा जो काही प्रेशर आहे ते कमी केलं जातं. तर हे जे काही गोष्टी आहेत हे तुमचे नेत्रतज्ञ असतील किंवा ग्लॉकोमा स्पेशलिस्ट असतील तर हे तुम्हाला त्या पद्धतीनं ॲडवाईस करतील. आपल्या दुधभाते नेत्रालयामध्ये जवळपास 9 स्पेशालिटीचे डॉक्टर आहेत, त्याच्यामध्ये ग्लॉकोमा स्पेशालिस्टचे पण डॉक्टर कार्यरत आहेत. तर अशा जे काही आजार आहेत तर अशा आजारावरती इनिशियल स्टेजमध्ये जसं मी डायबिटीसच्या संदर्भात पण सांगितलं, मोतीबिंदूच्या पण संदर्भात सांगितलं की लवकर जर निदान केलं, त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं जर उपचार केलं तर काचबिंदूमुळे होणारं जे अंधत्व आहे ते आपल्याला टाळता येईल. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं की डॉक्टर अनिल दुधभाते सरांनी विशेष करून डोळ्यांच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी नेत्रकोश हे पुस्तक लिहिलेलं आहे. आपल्याला जर का डोळ्यांचं आरोग्य जपायचं असेल किंवा कोणतेही नेत्रविकार झाले असतील तर त्याविषयी मार्गदर्शन करणारं असं हे पुस्तक आहे, जे आपल्याला आता उपलब्ध होणार आहे पुढच्या नजीकच्या भविष्यकाळामध्ये. तर जरूर आपण नेत्रकोश या पुस्तकाचा लाभ घ्या. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या वतीने ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं, ज्या अंतर्गत सवलतीच्या दरामध्ये आपल्याला निदान
निदान आणि तपासण्या उपलब्ध आहेतच सर्व डोळ्यांच्या विकारांसाठी, पण लाडक्या बहिणींसाठी विशेष करून 8 मार्च जो जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्ताने जाड भिंगाचे चष्मा असणारे ज्यांना लॅसिकचे उपचार हवेत त्यांच्यासाठी संपूर्णतः मोफत